पांडव घटकातून कोण जाणार? कारण हा भेद अशा प्रकारे चक्रव्यूहाची रचना करण्यासाठी गुरु द्रोणाचार्य तत्पर झाले. 1 कोटी सैन्याला धूळ चालेल न पेक्षा एक तरी पांडव योद्धा धारातीर्थी चालेल. आणि असं जर का माझ्या जीवनात मला साध्य झालं नसेल तर जिवंत या धर्माला पकडून कौरवांचा स्वाधीन करेल. माझा कार्य असता त्याचा देव गोपाल कृष्ण जर का असता तर निश्चितरित्या त्या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी केला असता. परमेश्वरा सोमसप्तकाची धुंद देण्यासाठी माझा पार्थ आणि दयेचा देव गेलाय. मग उदयिक 13व्या दिवशी चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी कोण जाणार? सिंह नाही म्हणून काय झालं? सिंहाचा छावाच राहिला. आपला पुतण्या अभिमन्यू आपल्या पूज्य आणि पवित्र चरणी सविनय प्रणाम करतो. वाहूंची वृद्धी होईल असा शुभमंगल. काका, तुमच्या आशीर्वादाचे शब्द मुखातून निघणारे ऐकले अभिमन्यूचं मन समाधानी झालं. पण मनाच्या ठिकाणी निर्माण झालेलं समाधान काका काही क्षणापुरतं गेलं असं या अभिमन्यूला वाटू लागलं. याच्या मुळाशी कारण काय माहितीये का? चिंता चित्ता समान असती, बिंदू मात्र विशेषतः. फक्त एका बिंदूचा फरक आहे. आता तुमच्या चेहऱ्याकडे जर का पाहिलं असेल, चिंता ही मेलेल्या माणसाची जाळून राग करत असते तर चिंता जिवंत माणसाला जाळत असते. नैराश्याचं सावट तुमच्या अवतीभोवती अभिमन्यूला दिसतंय. विचारामध्ये काका कुठंतरी अडकले तसा मनोभाव मला होतो. काका काय झालं? काय तुमच्या अवतीभोवती निराशा या अभिमन्यूला दिसत? असं असताना या नरकेसरी सिंहाच्या छाव्यानं या अभिमन्यूनं चक्रव्यूहाचा भेद करण्याचं धाडस का केलं माहितीये का? तर काका, चक्रव्यूहाचा भेद करण्याची कला या अभिमन्यूला परिपूर्णरित्या ज्ञान आहे. हे तुला साध्य होऊ शकतात? सांग ना. मग हे तू कुठल्या रेल्वे साध्य केलं? ऐका काका, अरे कुठल्या आश्रमात गेलास? अरे तुझा गुरु कोण? चक्रव्यूहाचा भेद कसा करावा ही विद्या तुला कशी म्हणणं आपलं त्रिवार रास्त आहे. चक्रव्यूहाचा भेद करण्याची विद्या या विश्वात या अभिमन्यूला कोणी शिकविली माहितीये का? कोणी हो? चक्रव्यूहाचा भेद करण्याची विद्या मी शिकलोय ती माझ्या मामाकडून म्हणता गोपाल कृष्णाकडून. गोपाल कृष्ण? पुन्हा आपल्याला आश्चर्य वाटलं असेल. आश्चर्य की धक्के धक्के मागून बसताय ना. ऐका काका, माझी माता सुभद्रा, ज्यावेळी माझी माता सुभद्रा ही खऱ्या अर्थाने या माझ्या मातेच्या सुभद्रेच्या खऱ्या अर्थानं पोटात मी वाढत होतो, त्याच वेळी आपल्या भगिनीचं पहिलं बाळंतपण आपल्या माहेरी करावं म्हणून जगतमाऊली गोपाल कृष्ण इंद्रप्रस्थाच्या दिशेने रथ घेऊन आला. बरोबर. आणि म्हणूनच माझी आई सुभद्रा हिला द्वारकेच्या दिशेने घेऊन जात असताना माझ्या आईच्या मुखातून शब्द बाहेर पडले, दादा, अंतर अजून पुष्कळ दूर आहे. मनाच्या मनोरंजनात एखादी गोष्ट मला कथित कर. त्यावेळी खरं जगतमाऊली गोपाल कृष्ण म्हणते माझ्या मामाच्या मुखातून शब्द बाहेर पडले. गोष्ट सांगण्यासाठी माझा मामा सिद्ध झाला. ती गोष्ट होती चक्रव्यूहाचा भेद कसा करावा ही कथा. वाऱ्याच्या झोपीला माझी माता कथा ऐकता ऐकताच निद्रिस्त झाली. दूरचा प्रवास होता. हा, दूरचा प्रवास असल्या कारणास्तव वाऱ्याच्या झोपीनं तुझ्या आईला निद्रा आली. पण कृष्णवाणी खंडित होऊ नये म्हणून ती गोष्ट परिपूर्णरित्या ऐकण्याची जिज्ञासा कुठेतरी खंडित होऊ नये म्हणून त्या गर्भातूनच हा अभिमन्यू होकार देत होता. तेव्हा चक्रव्यूहाचा भेद कसा करावा ही विद्या माझ्या मामांकडून शिकलेलो आहे. तेव्हा काका, आपण मला अनुमती द्यावी. उदयी चक्रव्यूहाचा भेद तुमचा अभिमन्यू